नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणातून धक्कादायक बातमी. अजितदादा यांच्या विमान अपघाताविषयी धक्कादायक बातमी. महाराष्ट्र हादरला. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. या प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अपघाताबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक शंका उपस्थित केलेल्या आहे. त्यांनी या प्रकरणातील विमा रकमेचा आकडा सांगितलेला आहे. पायलटचा 50 कोटी रुपयांचा विमा आणि घातपाताची शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांनी सांगितलं की संबंधित कंपनी डिसेंबर 2025 मध्ये आपल्या प्रत्येक पायलटचा तब्बल 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. या विमानाच्या अवघ्या महिनाभरानंतर म्हणजे जानेवारी महिन्यात अजितदादांचा अपघात झाला आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा विमा अचानक का काढण्यात आला असा सवाल त्यांनी विचारलेला आहे. हा केवळ अपघात आहे की घातपात आहे की त्या पायलटचा सुसाईड बॉम्ब म्हणून तिथे बसवण्यात त्याला आलं होतं, या अँगलने देखील त्याला तपास करण्यात आला पाहिजे अशी शंका त्यांनी उपस्थित केलेली आहे. आपल्याला काय वाटतं याबद्दल कमेंट करा, आपला अभिप्राय नोंदवा. परत भेटूयात नवीन अपडेट्सवर. जय महाराष्ट्र.